तर फायनली मित्रांनो मी परत आलोय तुमच्या भेटीला एका नव्या व्लॉगमध्ये। आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप खास आहे, कारण 2-3 दिवस झाले मी व्हिडिओ शूट नाही करू शकलो। जरा माझी तब्येत खराब होती, म्हणून काल विचार केला, खूप वैतागलो होतो, म्हणून विचार केला चला काहीतरी आपण बाहेर जाऊन काहीतरी स्पायसी खाऊन येऊ, तेवढीच आपल्या तोंडाची चव जरा चांगली होते। मग बाहेर निघलो तर आठवलं की आपल्या मित्राने सध्याच नवीन असा उद्योग चालू केलाय, गाडी चालू केलेली आहे। तर विचार केला त्याला भेटलो नाही आपण, बोला त्याला भेटून पण होईल आणि आपल्या तोंडाची चव पण चांगली होऊन जाईल, तिथंच खाऊन घेऊ काहीतरी। तर मी काल त्याच्याकडे गेलो होतो, मित्रांनो एकदम चांगली वाईब येत होती। जरा 2-3 दिवसानंतर बाहेर पण निघलो होतो, तिथं गेलो, बघितलं की एकदम खूप अशी गर्दी होती, रांगा लागल्या होत्या आणि तो बिचारा खूप चांगली मेहनत करत होता। मी विचार केला जाऊ दे गर्दी आहे, आपण थोडंसं बाजूला थांबू। तर बाजूला थांबलो, मग मी बघत बसलो त्याला असंच, काय करतोय काय नाही, चांगली मेहनत करतोय, बघतोय आपल्या मित्रांना मेहनत करताना। सगळे मला जरा चांगलं वाटतं बघून आपल्या मित्रांना मेहनत करताना। तर त्याला बघता बघता त्याने मला अचानक आवाज दिला की आकाश इकडे ये। मग मी गेलो, तो मला बोलला की तू माझी व्हिडिओ शूट करशील का, असं म्हणजे कस्टमरचे रिव्ह्यू घेऊन माझा एक व्हिडिओ शूट करून दे। आधी तर भीती वाटली, कारण आपण कधी केलंच नाही, एवढा कॉन्फिडन्सच नाही की कोणाला जाऊन आपण बोलू की तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, रिव्ह्यू कसा घ्यायचा आपल्याला माहित नाही। तो बोलला नाही तू करशील, बोलतो करून घे। तर मी बघितलं आता तो मेहनत करतोय आणि गर्दी पण खूप आहे, बोललो जाऊ दे आता याला आपण नाही बोललो तर हा निराश होऊन जाईल। तर म्हणून मी बोललो चला मी करतो बरं। तर मी त्यासाठी व्हिडिओ शूट केली। तर ते बघून ना स्वतःचा कॉन्फिडन्स तर वाढलाच, कारण त्याला मेहनत करताना बघून मला असं वाटलं की नाही यार आपला मित्र मेहनत करतोय, तर मग आपण त्याला जर नाही बोललो तर तो निराश होऊन जाईल। फक्त त्याचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणून मी माझा कॉन्फिडन्स त्याच्यामुळे वाढला की तो मला बोलला की व्हिडिओ तू शूट कर। फक्त त्याच्या संघर्षासाठी मी एवढा कॉन्फिडन्स घेतला की नाही मी करतोच। तर मी केले ते म्हणजे माझ्या मित्रांना आणि बाकीच्यांना असे विचारलं की बाबा तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं। ते फर्स्ट टाइमच केले मी ते व्हिडिओ, मी तुम्हाला पुढे दाखवतो की मी कसे रिव्ह्यू घेतले आणि त्याला व्हिडिओ शूट करून दिले। कसा वाटला भावा तुला शर्मा? कसा, परत बोल एक नंबर। भावानं तुम्ही इथं आपल्या प्राईम शोरमा तुम्ही शोरमा खायला आलेला, तुम्हाला टेस्ट कसा वाटला शोरमाचा? चांगला वाटते, एक नंबर टेस्ट आहे। आवडला का तुम्हाला? शर्माचा टेस्ट कसा लागला तुला? खूप चांगला होता भावा, क्वांटिटी आणि टेस्ट खूप एकदम क्वालिटीची आहे, एकदम दमदार वाटला। तुम्ही पण या नक्की खा। एवढं केल्यानंतर मित्रांनो जेव्हा मी त्याला असं म्हणजे खाताना जेव्हा मी त्याला बघत होतो ना मेहनत करताना, तेव्हा ना एकदम असं मला ना बॅक फ्लॅशमध्ये गेलो मी। म्हणजे तो माझा खूप बालपणाचाच मित्र आहे, म्हणजे इयत्ता 5वी पासून मी त्याला भेटलेलो, तेव्हापासून आमची मैत्री आहे। तर असं त्याला बघताना त्याला मेहनत करताना बघून ना एकदम मी बॅक फ्लॅशमध्ये गेलो, की असं आठवलं की यार या माझ्या मित्राने किती मेहनत केलेली आहे। म्हणजे त्याचं ना शाळेमध्ये असताना त्याचं एक स्वप्न होतं, त्याला इंडियन आर्मीमध्ये जायचं होतं, आपल्या देशासाठी काय करायचं होतं, आपल्या घरच्यांसाठी काय करायचं होतं। प्रत्येक साधारण पोराचं स्वप्न असतं की आपण आपल्या घरच्यांसाठी काहीतरी करावं, म्हणून चांगली नोकरी असावी, म्हणून त्यांनी खूप मेहनत केली। पण नशिबापुढं कोणाचं चालत नाही, प्रत्येकाच्या नशिबामध्ये काही गोष्टी नसतात, काही गोष्टी कोणाच्या नशिबात असतात, कोणाच्या नसतात। पण हारायचं नसतं, ही गोष्ट मी त्याच्याकडून शिकलो। कारण जेव्हा त्याला इंडियन आर्मीमध्ये लागायचं होतं ना, त्यांनी खूप मेहनत केली। म्हणजे मित्रांनो प्रत्येक गोष्ट आपल्याच नशिबात असते असं नसतं, कधी कधी ती आपल्या नशिबात नसते, ते आपल्या नशिबात नाही म्हणून आपल्याला हार मानायची नसते। तीच गोष्ट मला या मित्रांनी काल शिकवली जेव्हा मी त्याला बघत होतो, कारण त्यांनी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पण खूप मेहनत केली। म्हणजे त्याने गोडाऊनमध्ये जॉब केला, कॉल सेंटरमध्ये जॉब केला, प्लस त्याने सिक्युरिटी गार्ड म्हणून पण त्यांनी खूप कामं केली। आणि तेच करता करता त्यांनी स्वतःसाठी म्हणजे अशी 4 व्हीलर घेतली, ओला, युबर यासारख्या साईटवर त्यांनी गाडी पण चालवली, ड्रायव्हरी केली। कधी कधी जबाबदाऱ्या एवढ्या मोठ्या होऊन जातात ना की त्या जबाबदाऱ्यांपुढे ना आपल्याला आपली स्वप्न काही टायमासाठी ना अशा बाजूला ठेवायला लागतात। पण मित्रांनो हार नसते मानायची,
माझ्या याही मित्रांनी तसंच केलं. त्यांनी हार नाही मानली. त्यांनी काही जबाबदाऱ्या एवढ्या असतील या काही गोष्टी मॅनेज नसतील झाल्या, त्यांनी स्वप्न बाजूला ठेवलं, पण परिस्थितीशी हार नाही मानली. त्यांनी एवढी मेहनत केली आणि आता स्वतःचा बिझनेस त्यांनी चालू केला. स्वतःच्या दमावर त्यांनी स्वतःसाठी गाडी लावली आणि आता तो तिथं स्वतःचा बिझनेस उभा करतोय, स्वतःच्या पायावर उभा आहे, स्वतः मेहनत करतोय, स्वतः कमवतोय, स्वतःची जबाबदारी घेतोय, घरच्यांची जबाबदारी घेतोय, सगळं करतोय. मित्रांनो, एवढं सांगण्याच्या मागं फक्त एवढाच उद्देश आहे की मित्रांनो, कधी मेहनतला घाबरू नका, मेहनत करा. कारण मेहनत केल्याशिवाय कधीच काही भेटू नाही शकत. माझ्या या मित्राने ना कधीच हार नाही मानली. प्रत्येक गोष्ट केली, काम केलं, पण कधी हार नाही मानली आणि स्वतःसाठी त्यांनी बिझनेस पण उभा केला. तर त्याला बघून ना मित्रांनो, मला एवढा कॉन्फिडन्स आला ना की जर हा मेहनत करू शकतो येतो बरं, तर मग मी याच्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ तर शूट करू शकतो ना. तेवढं तर मला जमू शकतं. मी जेव्हा चॅनल चालू केलं, मी विचार केला होता की व्लॉगिंग कशी करायची, काय बोलायचं, काय करायचं, पब्लिकमध्ये बोलताना कॉन्फिडन्स कसा यायचा. पण त्याने फक्त मला एवढं म्हटलं की तू माझ्यासाठी एक व्हिडिओ शूट कर. तर मी तो बोलला, त्याची मेहनत बघून माझा पण एवढा कॉन्फिडन्स वाढला की मी पब्लिकमध्ये जाऊन मी तेवढं विचारू शकलो, तेवढं करू शकलो, फक्त त्याची मेहनत बघून. तर सांगायचा उद्देश फक्त एवढाच होता की मित्रांनो, कधी हार नका मानू. कारण मेहनत करणे आली की कधी हार नाही होती. आणि जर हार झालीच तर तो शेवट नसतो, ती सुरुवात असते. परत उठायचं, परत मेहनत करायची, परत नव्याने कामाला लागायचं आणि आयुष्यामध्ये पुढे जायचं. कारण माझा हा मित्र